नमस्कार फ्रेंड्स, अर्पणावती चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। लवकरच शाळेला सुट्ट्या पडणार आहेत, मुलं घरी असणार आहेत आणि रोज त्यांना नवनवीन काय पदार्थ बनवून द्यायचे हा आपल्या पुढे प्रश्न असतोच। तर मी तुम्हाला अशीच एक छानशी रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे मक्याचे कटलेट। अगदी झटपट होतात, घरच्याच साहित्यामध्ये होतात। त्याचप्रमाणे हे मक्याचे कटलेट मी तुम्हाला एअर फ्राय करून दाखवणार आहे आणि ज्यांच्याकडे एअर फ्रायर नसेल ते शॅलो फ्राय सुद्धा पॅन मध्ये करू शकतात। तर चला पाहूया झटपट ही रेसिपी। सगळ्यात पहिले कुकरमध्ये मी पाव किलो मक्याचे दाणे घेतलेले आहेत आणि त्याबरोबर 4 छोट्या आकाराची बटाटी 2-2 तुकडे करून घातलेली आहेत। तसेच बुडेल एवढं पाणी घातलेलं आहे। याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून 3 ते 4 शिट्ट्या काढून हे बॉईल करून घेणार आहोत। तर मक्याचे दाणे आणि बटाटी बॉईल होत आहेत तोपर्यंत आपण ठेचा करून घेऊया। तर भरपूर साऱ्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, मोठा आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 10 ते 12 कळ्या लसूण घेतलेला आहे। हे सगळं मी मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेणार आहे आणि त्याचा ठेचा करून घेणार आहे। तर पहा, अशा पद्धतीने मी जाडसर ठेचा करून घेतलेला आहे। तर मक्याचे दाणे आणि बटाटी छान बॉईल झालेले आहेत आणि मी चाळणीत काढून घेतलेले आहेत। आता आपण ही थोडीशी थंड करून घेऊया। थोडेसे मूठभर पोहे मी भाजून घेत आहे। जाड किंवा पातळ पोहे कोणतेही तुम्ही वापरू शकता। ह्या पोह्याची थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये पावडर करून आपण बाइंडिंगसाठी कटलेटमध्येही घालणार आहोत। पोहे छान भाजलेले आहेत। आता मी गॅस बंद करते आणि थंड झाल्यावर याची पावडर करून घेते। एकीकडे मक्याचे दाणे आणि बटाटे सुद्धा थंड झालेले आहेत। आता आपण बटाट्याचे साल काढून स्मॅश करून घेणार आहोत। तसेच मक्याचे दाणे थोडेसे मिक्सरला फिरवून घेणार आहोत। तर हे बघा, अशा पद्धतीने पोह्याची मी बारीक पावडर करून घेतलेली आहे। तर पहा, मक्याचे कटलेट बनवण्यासाठी सर्व आपली पूर्वतयारी झालेली आहे। तुम्हाला साहित्य बघून जास्त वाटेल पण सगळं घरात असणारच साहित्य आहे। तर बटाटे मी स्मॅश करून घेतलेले आहेत, मक्याचे दाणे मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत। मक्याचे दाणे मी जास्त फिरवलेले आहेत कारण काही वेळेला जर अख्खे मक्याचे दाणे राहिले तर ते ब्लास्ट होतात आपण फ्राय वगैरे करताना, आणि लहान मुलं बरेचदा ही रेसिपी ट्राय करतात। त्यामुळे मी हे अगदी स्मॅश करून दाखवलेले आहेत। तुम्हाला हवं तर तुम्ही स्मॅशरने स्मॅश करून अर्धे अख्खे ठेवू शकता। त्याचबरोबर पोह्याची पावडर करून घेतलेली आहे, आपला ठेचा तयार आहे। थोडासा मी गाजर किसून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। तसेच माझ्याकडे पातीचा कांदा आहे, तो बारीक मी चिरून घेतलेला आहे। जर तुमच्याकडे पाती कांदा नसेल तर त्याऐवजी तुम्ही पालक वगैरे बारीक चिरून घालू शकता, आणि काही नसेल तर कोथिंबीर असेल तरी पुरेशी आहे। त्याचबरोबर मी काही मसाले घेतलेले आहेत। त्यामध्ये मी 1 छोटा चमचा हळद घेतलेली आहे, 2 चमचे एवढी मिरची पूड घेतलेली आहे, चाट मसाला घेतलेला आहे 1 छोटा चमचा, 1 छोटा चमचा धने आणि जिरे पूड घेतलेली आहे, आणि चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत। चला झटपट आपण आता कटलेट तयार करूया। तर एका मोठ्या बाउलमध्ये सगळ्यात पहिले आपण स्मॅश केलेला बटाटा आणि मक्याचे दाणे घालून घेऊया। ह्या दोन्हीमध्ये आपण पोह्याची जी पावडर केलेली होती ती घालूया। म्हणजे काय होईल, एक्स्ट्राचं जे पाणी असेल ह्यामध्ये ते पोहे शोषून घेतील, पोह्याची जी पावडर आहे ते शोषून घेईल आणि आपलं मिश्रण आहे ते ड्राय होईल। चांगलं मिक्स करून घेऊया। आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण जो ठेचा केलेला आहे तो आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत। तर गरजेनुसार तुम्हाला किती तिखट हवं त्यानुसार घालायचं आहे। तर मी साधारण 2 चमचे घालते। त्यानंतर कांद्याची पात चिरलेली आपण घालूया, थोडासा गाजर घालूया। तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता, माझ्याकडे गाजर होता त्यामुळे मी गाजर घातलेला आहे, आणि कोथिंबीर घालूया। आता घालूया चवीनुसार मीठ। आधी आपण थोडंसं घातलेलं आहे बटाट्यामध्ये आणि मक्याच्या दाण्यांमध्ये, तर त्या अंदाजाने मी घातलेला आहे। हळद, मिरची पूड, चाट मसाला, जिरे पूड, धने पूड। आता माझ्याकडे थोडेसे चिली फ्लेक्स आहेत तर ते सुद्धा मी घालते। मुलांना चटपटीत थोडंसं आवडतं, असेल तर घाला, नाहीतर नाही घातलं तरी चालेल, आपण ठेचा घातलेलाच आहे। आता हे सगळं साहित्य आपण छान मिक्स करून घेऊया। बघा, पोह्याची पावडर घातल्यामुळे आपलं बॅटर आहे ते अगदी ड्राय झालेलं आहे। आपल्याला अगदी काही घालण्याची गरज नाही। अगदीच तुम्हाला वाटलं तर थोडंसं तुम्ही कॉर्नफ्लॉवर घालू शकता, पण गरज नाहीये। मला वाटतं आपण हाताने छान मिक्स करू शकतो, तर मी हातानेच मिक्स करते। छान एकजीव करून घेऊया। चाट मसाल्यामुळे ह्याला खूप छान चव येते, पण तुमच्याकडे जर चाट मसाला नसेल तर थोडासा लिंबाचा रस घाला, म्हणजे चटपटीत चव होईल।
चला तर आता आपण ह्याला कटलेटचा शेप देऊन घेऊया. कोणत्याही आकाराचे तुम्ही करू शकता, तुम्हाला हव्या त्या. मी गोलच करणार आहे. लहान मोठे तुम्हाला जसे हवे तसे करा. तर बघा, अशा पद्धतीने आपण 1/2 किलो मक्याचे दाणे आणि 4 छोट्या आकाराची बटाटे घेतली होती आणि इतर साहित्य मिळून अशा पद्धतीने 15 ते 16 कटलेट आपले झालेले आहेत. आता आपण हे एअर फ्रायर करणार आहोत एअर फ्रायर मध्ये, आणि थोडेसे मी तुम्हाला शॅलो फ्राय सुद्धा करून दाखवणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण एअर फ्रायर मध्ये ठेवूया. तर एअर फ्रायर मध्ये मी इकोबेकचा पेपर ठेवलेला आहे खाली, आणि त्याला मी थोडंसं तेल लावून घेणार आहे. अगदी कमी तेलामध्ये एअर फ्राय होतात, त्यामुळे मला एअर फ्राय करायला आवडतं. तेल लावल्यानंतर आपण कटलेट ठेवून घेऊया. आठ ते 9 कटलेट एका वेळेला राहतात. आता वरून आपण थोडंसं ब्रशनी तेल लावून घेऊया, म्हणजे छान खरपूस होतात ते. तुम्हाला नको असेल तर तुम्ही अजिबात तेल नाही लावलं तरी ह्याच्यामध्ये चालतं, पण थोडंसं खरपूसपणा येण्यासाठी, चव येण्यासाठी आपण लावू शकतो. तर माझं फिलिप्सचा एअर फ्रायर आहे आणि त्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती दिलेलीच आहे. तर आपण त्यामध्ये ठेवूया. आता आपल्याला टायमर आणि टेम्परेचर सेट करायचं आहे. तर मी टेम्परेचर साधारण 180 डिग्रीवरती ठेवलेलं आहे, हे बघा. आणि टायमर आपण 20 मिनिटाचा लावणार आहोत. तर 10 मिनिटानंतर आपण पुन्हा कटलेट फिरवून घेऊया आणि मग उलट्या बाजूने सुद्धा एअर फ्राय करून घेऊया. थोडेसे कटलेट आहेत ते आपण सॅलो फ्राय करून घेऊया पॅन मध्ये. तर मी सॅलो फ्राय करण्यासाठी जे कटलेट आहेत ते रव्यामध्ये घोळवून घेणार आहे. एअर फ्रायर मध्ये मी रवा नाही लावला, कारण मग त्याला कच्चेपणा थोडासा राहू शकतो, कारण आपण जास्त तेल वगैरे वापरत नाही. लावायचं असेल तर तुम्ही लावून बघू शकता, पण मी लावत नाही एअर फ्रायर मध्ये. तर पॅन मध्ये शॅलो फ्राय करताना मी रवा लावते. तर तेल चांगलं मी तापवून घेतलेलं आहे पॅन मध्ये. गॅस आपण कमी करूया आणि एक एक कटलेट सोडूया. तर तुम्ही बघू शकता की 10 मिनिटं झालेले आहेत. आता आपण ना कटलेट फिरवून घेऊया एअर फ्रायर मधले. हे बघा. तर बघा, मस्तपैकी 10 मिनिटांमध्ये खरपूस झालेले आहेत. आता आपण हे फिरवून घेऊया. आपण हाताने फिरवू शकतो, खूप गरम नाही लागत ते. एअर फ्रायर मधले जे कटलेट आहेत ते खूप खुसखुशीत होत नाही, आपल्याला हवे तसे, पण हेल्दी असतात. त्यामुळे ज्यांना तेल कमी खायचं आहे ते एअर फ्रायर प्रिफर करतात. तर आपण थोडंसं आता वरतून सुद्धा तेल लावून घेऊया. गरज नाहीये, पण लावूया थोडंसं. नाही लावलं तरी चालेल. आता आपण फिरवून घेतल्यानंतर पुन्हा 10 मिनिटं ठेवून देऊया. तसेच पॅन मधले कटलेट सुद्धा आपण फिरवून घेऊया. 5 मिनिटं साधारण झालेले आहेत. तर कटलेट आपण दोन्ही बाजूनी छान खरपूस गुलाबी रंगावरती शॅलो फ्राय करून घेणार आहोत दोन्ही बाजूने. तर बघा, 20 मिनिटं पूर्ण झालेले आहेत आणि आपलं एअर फ्रायर बंद झालेलं आहे. आता आपण काढून घेऊया. तर हे बघा, अगदी ड्राय आणि क्रिस्पी असे आपले कटलेट तयार झालेले आहेत. आणि पॅन मधले कटलेट सुद्धा तुम्ही बघू शकता, एकसारखे छान गुलाबी रंगावरती फ्राय झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. तर सॅलो फ्राय केलेले आणि एअर फ्राय केलेले असे दोन्हीही आपले कॉर्न कटलेट तयार झालेले आहेत. काय तर मग चटपटीत अशी कॉर्न कटलेटची रेसिपी ट्राय करताय ना, नक्की ट्राय करून बघा. एअर फ्रायर असेल तर एअर फ्रायर मध्ये सुद्धा करून बघा. दोन्हीही खूप छान होतात, चविष्ट होतात. घरच्याच साहित्यात झटपट अशी ही कटलेट तयार होतात. तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा. तसेच कटलेट कसे आहेत हे मला कमेंट करून सुद्धा सांगा. अर्पणा म्हात्रे चॅनल तुम्ही पाहता, परंतु अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन असते ते सुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. तसेच माझा इथे फोटो आहे, ह्या फोटोवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला सबस्क्राईब बटन सुद्धा मिळेल. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. बाय फ्रेंड्स, नमस्कार.